Hello dear students, today we are going to learn and understand how to solve problem set 1 of chapter number 1 sets from class 9 mathematics part 1 that is algebra. Textbook मध्ये पेज नंबर 16, 17 आणि 18 वर प्रॉब्लेम सेट 1 दिलेला आहे. यामध्ये टोटली 11 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 3 क्वेश्चन्स हे पहा. हा फर्स्ट क्वेश्चन, त्यानंतर हा सेकंड क्वेश्चन आणि हा थर्ड क्वेश्चन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा इथे एक आय बटन येईल, तिथे सुद्धा तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 4. 70 trees were planted by Parth. पार्थने 70 trees प्लांट केलेले आहेत and 90 trees were planted by प्रज्ञा. 90 trees प्रज्ञाने प्लांट केलेले आहेत on the occasion of tree plantation week. Out of these 25 trees were planted by both of them together. आता हे जे पार्थने 70 ट्रीज प्लांट केलेले आहेत, प्रज्ञाने 90 ट्रीज प्लांट केलेले आहेत, या ट्रीज पैकी 25 ट्रीज हे दोघांनी एकत्र मिळून प्लांट केलेले आहेत. हाऊ मेनी ट्रीज वर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. आता इथे हा क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, समजून घ्या की काय दिलेलं आहे त्यांनी आणि काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हे पहा, 70 ट्रीज आपण इथे वेन डायग्राम थ्रू समजून घेऊयात. आता जेव्हा आपण मेथड 1 चं सोल्युशन राईट करत असतो किंवा मेथड 1 ने आपण सॉल्व्ह करत असतो तेव्हा आपल्याला वेन डायग्राम ड्रॉ करणे कंपल्सरी नसते, पण जेव्हा आपण मेथड 2 यूज करत असतो तेव्हा मात्र आपल्याला वेन डायग्राम कंपल्सरी ड्रॉ करावी लागते. सो चला वेन डायग्राम थ्रू आपण क्वेश्चन समजून घेऊयात आणि मग काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्यानुसार आपलं सोल्युशन राईट करूया. सो पार्थने प्लांट केलेले ट्रीज आहेत 70, प्रज्ञाने प्लांट केलेले ट्रीज आहेत 90. पुढे काय त्यांनी दिलेलं आहे, आउट ऑफ दिस म्हणजे 70 आणि 90 पैकी 25 ट्रीज वर प्लांटेड बाय बोथ ऑफ देम टुगेदर. म्हणजे दोघांनी मिळून, पार्थ आणि प्रज्ञा दोघांनी मिळून किती ट्रीज प्लांट केलेले आहेत, तर 25 ट्रीज प्लांट केलेले आहेत. सो दोघांनी मिळून म्हणजेच इथे इंटरसेक्शन आहे की नाही पार्थचं आणि प्रज्ञाचं. दोघांनी मिळून जे ट्रीज प्लांट केलेले आहेत ते किती आहेत, तर 25. आता सोल्युशन कशा प्रकारे आपण राईट करणार, सोल्युशन राईट करण्यासाठी आपण इथे पार्थने जे ट्रीज प्लांट केलेले आहेत त्याला पी म्हणूयात, प्रज्ञाने जे ट्रीज प्लांट केलेले आहेत त्याला आपण डी म्हणूयात. आणि आता इथे हे इंटरसेक्शन आहे, दोघांनी मिळून जे ट्रीज प्लांट केलेले आहेत ते किती आहेत, 25. सो 25 काय आहे, पी इंटरसेक्शन डी. ओके, नंबर ऑफ एलिमेंट्स इन पी इंटरसेक्शन डी. सो लेट्स राईट हिअर आवर सोल्युशन. Let P be the set of trees planted by Parth and D be the set of trees planted by Prajna. आता पार्थने जे ट्रीज प्लांट केलेले आहेत टोटल म्हणजे हे पहा, हा पूर्ण सर्कल किती आहे, पूर्ण सर्कल आहे 70. क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेलं आहे 70 ट्रीज वर प्लांटेड बाय पार्थ. ओके नाही. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन पी, सेट पी किती आहेत, 70. त्यानंतर नंबर ऑफ एलिमेंट्स इन डी म्हणजे प्रज्ञाने प्लांट केलेले ट्रीज किती आहेत, क्वेश्चन मध्ये काय दिलंय, 90. सो लेट्स राईट हिअर 90. आता इंटरसेक्शन नंबर ऑफ एलिमेंट्स इन पी इंटरसेक्शन डी किती दिलंय, 25. सो लेट्स राईट हिअर पी इंटरसेक्शन डी इज इक्वल टू 25. आता आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, हाऊ मेनी ट्रीज वर प्लांटेड बाय पार्थ और प्रज्ञा. पार्थ आणि प्रज्ञा दोघांनी किती ट्रीज प्लांट केलेले आहेत, दोघांनी किती ट्रीज प्लांट केलेले आहेत याचा काय अर्थ आहे इथे, तर टोटल ट्रीज किती प्लांट केलेले आहेत दोघांनी. ओके, मग त्यामध्ये फक्त पार्थने प्लांट केलेले ट्रीज, फक्त प्रज्ञाने प्लांट केलेले ट्रीज आणि इंटरसेक्शन म्हणजे दोघांनी मिळून प्लांट केलेले ट्रीज यांची टोटल युनियन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो चला युनियन फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. वी नो दॅट number of elements in P union D is equal to number of elements in P plus number of elements in D minus आपण काय करतो, इंटरसेक्शन, हो की नाही. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन P इंटरसेक्शन D. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन P किती आहे, 70. लेट्स राईट हिअर 70 प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन D किती, 90 मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन P इंटरसेक्शन D किती, 25.
सो 70 प्लस 90 किती 160 मायनस 25 किती झाले 135. सो टोटल 135 ट्रीज दोघांनी पण प्लांट केलेले आहेत ट्री प्लांटेशन वीकला. लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर. पार्थ और प्रज्ञा प्लांटेड 135 ट्रीज. कळालं. चला आता याचीच सेकंड मेथड आपण समजून घेऊया. सेकंड मेथडने आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार आहे. खूप इझी आहे. हे पहा दोन्ही मेथड्स तुम्हाला आल्या पाहिजेत. असं काही नाहीये की आपण फक्त एकाच मेथडने कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला दोन्ही मेथड्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कळणार आहे सेकंड मेथड आपल्याला कोणत्या कंडिशन मध्ये यूज करायची आहे. पुढे क्वेश्चन आहे तो. प्रत्येक वेळी आपल्याला फर्स्ट मेथडच यूज करावी लागेल असं काही नाहीये. हे पहा सेकंड मेथडने आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत समजून घ्या. पार्थने प्लांट केलेले ट्रीज आहेत 70. आता इथे सेकंड मेथड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे वेन डायग्राम कंपल्सरी ड्रॉ करायची आहे. पार्थने प्लांट केलेले ट्रीज आहेत 70, प्रज्ञाने प्लांट केलेले ट्रीज आहेत 90. आता फक्त पार्थने किती ट्रीज प्लांट केलेले आहेत हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ते कसं करणार आपण. हे पहा पार्थच्या सर्कलमध्ये काय आहे हे 25 आहे हो ना. मग जर आपण पार्थने केलेले जे ट्रीज आहेत प्लांट केलेले जे ट्रीज आहेत त्यामधून हे 25 मायनस केले तर आपल्याला फक्त पार्थने प्लांट केलेले ट्रीज मिळतील हो की नाही. सो इथे आपण मायनस करूयात. आता फक्त पार्थने जे ट्रीज प्लांट केलेले आहेत ते आहेत 45. आता फक्त प्रज्ञाने जे ट्रीज प्लांट केलेले आहेत ते किती आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी प्रज्ञाच्या सर्कलमध्ये काय आहे तर हे पहा हे इंटरसेक्शनचे 25 आहेत. सो प्रज्ञाच्या सर्कलमधून आपण हे 25 मायनस करून टाकूयात. मायनस केले किती राहिलं 65. आता पहा पार्थने प्लांट केलेले ट्रीज आहेत 45, प्रज्ञाने प्लांट केलेले ट्रीज आहेत 65 आणि दोघांनी मिळून प्लांट केलेले ट्रीज आहेत 25. मग आता या तिघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला युनियन मिळणार आहे. म्हणजे टोटल किती आहेत ट्रीज प्लांट केलेले ते मिळणार आहे बरोबर. सो चला इथे आपण तशा प्रकारे सोल्युशन राईट करून घेऊयात. सो number of elements in P union D is equal to 45 plus 25 plus 65. किती होणार 135. Okay, so let's write here our final answer. Parth or Prajna planted 135 trees all together. Okay, कळालं. इझी आहे की नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता हा फिफ्थ क्वेश्चन खूपच इझी आहे. तुमचा तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. तुम्ही सॉल्व्ह करा आणि मग तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही ते क्रॉस चेक करण्यासाठी व्हिडिओ पुन्हा पाहायला घ्या. इथे व्हिडिओ पॉज करायचा आहे. तुम्ही सॉल्व्ह करायचे नोटबुक मध्ये. सॉल्व्ह करून झाल्यानंतर तुमचा आन्सर करेक्ट आलं की नाही ते मात्र व्हिडिओ परत ओपन करून पाहायचंय. हे पहा आता इथे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती दिलेला आहे 20, बी मध्ये किती आहेत 28, ए युनियन बी मध्ये आहेत 36 आणि ए इंटरसेक्शन बी मध्ये किती येणार ते विचारलेलं आहे. सो इथे आपण राईट करूयात. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. हे पहा आपल्याला जर ए या सेट मधले एलिमेंट्स विचारले किती आहेत तरी सुद्धा आपल्याला युनियन वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सेट बी मधले नंबर ऑफ एलिमेंट्स विचारलं तरी सुद्धा आपल्याला युनियन वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि जर इंटरसेक्शन जरी विचारलं दोन्ही सेट्सचं तरी सुद्धा आपल्याला युनियन वालाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके सो चला इथे आपण राईट करूयात आपला फॉर्म्युला. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी काय आहे फॉर्म्युला नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी मायनस इंटरसेक्शन हो की नाही. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. ए मध्ये आहेत सॉरी युनियनचे दिलेले आहेत की नाही. सो युनियनचे राईट करून घेऊयात 36. त्यानंतर सेट ए मध्ये किती आहेत 20, सेट बी मध्ये आहेत 28 मायनस आपल्याला इंटरसेक्शन माहित नाहीये ते फाइंड आउट करायचं आहे हो ना. सो इंटरसेक्शन ऍज इट इज राईट करून घेऊया. ओके आता हे पहा इंटरसेक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हटल्यावर आपण काय करूयात इंटरसेक्शनला पाठवून देऊयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला आणि हा जो 36 इथे बसलेला आहे लेफ्ट हँड साईडला त्याला पाठवूयात इकडे इक्वल टू च्या राईट हँड साईडला. जेव्हा यांची आदला बदल होईल तेव्हा त्यांचे साईन्स सुद्धा चेंज होतील. मायनसचं होतं प्लस, प्लसचं होतं मायनस. आता इथे इंटरसेक्शनचं जे साईन आहे ते आहे मायनस. मग इंटरसेक्शन ए नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा त्याचं होणार प्लस साईन. ओके इज इक्वल टू राईट हँड साईडला काय काय आहे तर 20 प्लस 28 ऍज इट इज राईट केलं. आता या 36 ला पाठवून देऊयात इकडे. इथे याचं साईन आहे प्लस, इकडे केल्यावर काय होणार मायनस. ओके झालं सोपं काम. चला आता कॅल्क्युलेशन्स करून घेऊया. 20 प्लस 28 किती झाले 48 मायनस 36, 48 मायनस 36 किती होणार 12. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी
इज इक्वल टू काय आलेला आहे 12. सो या क्वेश्चनचा आन्सर येणार 12. इझी आहे की नाही? चला नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. In a class, 8 students out of 28 have only dog as their pet animal at home. एका क्लासमध्ये 28 स्टुडंट्स आहेत, त्यातील 8 स्टुडंट्सकडे घरी त्यांच्या घरी पेट ॲनिमल म्हणून फक्त डॉग आहे. लक्षात आली का कंडिशन? काय दिलेलं आहे? एका क्लासमध्ये 28 स्टुडंट्स आहेत, त्यातील 8 स्टुडंट्सकडे घरी पेट ॲनिमल म्हणून फक्त डॉग आहे. 6 स्टुडंट्स हॅव ओनली कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. 6 स्टुडंट्सकडे पेट ॲनिमल म्हणून काय आहे? कॅट आहे, फक्त कॅट आहे. आता इथे ओनली हा जो वर्ड आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. या ओनली वर्डमुळे या क्वेश्चनचा अर्थ काय होतो तो समजून घ्या. येते लक्षात? 28 स्टुडंट्स आहेत टोटल, त्यातील 8 स्टुडंट्सकडे घरी पेट ॲनिमल म्हणून फक्त डॉग आहे. 6 स्टुडंट्सकडे पेट ॲनिमल म्हणून फक्त कॅट आहे. 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ. 10 स्टुडंट्स असे आहेत की त्यांच्याकडे डॉग आणि कॅट दोन्ही पण आहेत. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव अ डॉग ऑर कॅट ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम. मग असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे डॉग किंवा कॅट ॲज अ पेट ॲनिमल म्हणून नाहीये? कळाला क्वेश्चन? आता वेन डायग्राम थ्रू आपण समजून घेऊया की नक्की काय दिलेलं आहे. हे पहा, इथे टोटल किती स्टुडंट्स आहेत? तर 28. हो की नाही? सो स्टुडंट्स आहेत 28. स्टुडंट्सला आपण लेटर यू ने डिनोट करूयात. आणि किती स्टुडंट्सकडे डॉग आहे? तर 8 स्टुडंट्सकडे डॉग आहे ॲज देअर पेट ॲनिमल, बरोबर. त्यानंतर 6 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे फक्त कॅट आहे. सो 6 स्टुडंट्स आपल्याला अशा प्रकारे दाखवावे लागतील की ज्यांच्याकडे फक्त कॅट आहे. आता तुम्ही असा विचार करत असाल की इथे तर क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की यांच्याकडे फक्त डॉग आहे, 10 कडे फक्त डॉग आहे, 6 कडे फक्त कॅट आहे, मग हे असं इंटरसेक्शन का दाखवलंय? तर हे पहा, आपण असं इंटरसेक्शन का दाखवलंय? कारण की पुढे काय दिलंय त्यांनी? 10 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे डॉग पण आहे, कॅट पण आहे. मग ते स्टुडंट्स आपल्याला असेच दाखवावे लागतील ना इथे. सो हे किती स्टुडंट्स आहेत? 10 स्टुडंट्स आहेत. कळालं का? मग पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे? देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव डॉग ऑर कॅट ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम. मग असे किती स्टुडंट्स आहेत? या 28 स्टुडंट्स पैकी असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे डॉग किंवा कॅट पेट ॲनिमल म्हणून काहीच नाहीये? आता इथे पहा, 8 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे फक्त डॉग आहे, त्यांना आपण डी म्हणूयात. 6 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे फक्त कॅट आहे, त्याला आपण सी म्हणूयात. आणि 10 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे डॉग आणि कॅट दोन्ही पण आहे, बरोबर. म्हणजेच इथं काय होतंय? इंटरसेक्शन डॉग पण आहे आणि कॅट पण आहे. सो डी इंटरसेक्शन सी. आता क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे डॉग आणि कॅट दोन्ही पण नाहीये? मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे पेट ॲनिमल्स आहेत? 28 स्टुडंट्स पैकी असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे पेट ॲनिमल्स आहेत ते फाइंड आउट करावं लागेल. मग पेट ॲनिमल्स म्हणजे नक्की काय? तर असे स्टुडंट्स की ज्यांच्याकडे डॉग आहे फक्त, असे स्टुडंट्स की ज्यांच्याकडे कॅट आहे, आणि असे स्टुडंट्स ज्यांच्याकडे दोन्ही पण आहे. या सगळ्यांची युनियन किती होते ते पाहावं लागेल. एकदा का नंबर ऑफ युनियन आपल्याला मिळालं की टोटल स्टुडंट्स मधून ती युनियन आपण मायनस करूयात. मग आपल्याला कळेल की असे किती स्टुडंट्स रिमेनिंग आहेत की ज्यांच्याकडे पेट ॲनिमलच नाहीये. क्लिअर? मग आता इथे लक्षात घ्या, हे जे 8 स्टुडंट्स आहेत ना, तो पार्ट किती आहे बरं? इथे असं नाही दिलेलं क्वेश्चन मध्ये की ज्यांच्याकडे डॉग आहे त्यातील काही स्टुडंट्सकडे कॅट पण आहे, आणि ज्यांच्याकडे कॅट आहे त्यांच्यातील काही स्टुडंट्सकडे डॉग पण आहे, असं दिलेलं नाहीये. त्यांनी इथे स्पेसिफाय केलेलं आहे की फक्त डॉग, ओनली डॉग, फक्त डॉग असणारे 8 स्टुडंट्स आहेत. म्हणजे हा जो पार्ट आहे डॉग वाला तो एवढाच आहे. ओके. आणि फक्त कॅट म्हटलेला आहे म्हणजे कॅटवाला पार्ट हा एवढाच आहे. हे इंटरसेक्शन त्यांनी इथे वेगळं दिलेलं आहे, आपल्याला स्पेसिफाय केलेलं आहे की दोन्ही असणारे टोटल स्टुडंट्स इतके आहेत, 10 आहेत, आणि फक्त
फक्त डॉग असणारे इतके स्टुडंट्स आहेत, फक्त कॅट असणारे इतके स्टुडंट्स आहेत. म्हणजे इथे त्यांनी आपलं काम सोपं केलेलं आहे. इथे आता आपल्याला युनियन फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला यूज करून चालणार नाही. का? कारण त्यांनी इथे स्पेसिफाय केलेलं आहे की फक्त डॉग असणारे इतके जण आहेत, फक्त कॅट असणारे इतके जण आहेत आणि दोन्ही असणारे इतके जण आहेत. मग युनियन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सरळ सरळ यांची ऍडिशनच तर करायची आहे, बाकी काय करायचंच नाहीये. जेव्हा आपल्याला युनियन फाइंड आउट करायची असते आणि त्यांनी दिलेलं असतं की इथे हे जे 8 स्टुडंट्स आहेत त्यापैकी काही जणांकडे कॅट पण आहे, असं जेव्हा त्यांनी दिलेलं असतं तेव्हा मात्र आपल्याला तो फॉर्म्युला यूज करायचा असतो. पण इथे त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे की फक्त डॉग असणारे स्टुडंट्स, फक्त कॅट असणारे स्टुडंट्स आणि दोन्ही असणारे स्टुडंट्स, डॉग पण आणि कॅट पण. इथे त्यांनी सरळ सरळ आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे, म्हटल्यावर आपल्याला इथे फक्त ऍडिशन करायची आहे. चला मग याचे सोल्युशन कशा प्रकारे राईट करणार? लेट यू बी द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स. जसं की त्यांनी इथं दिलेलं आहे की सगळे किती स्टुडंट्स आहेत, टोटल 28 स्टुडंट्स आहेत इथे त्यांनी दिलेलं आहे. सो लेट यू बी द set of all students, then D be the set of students who have dog as pet, C be the set of students who have cat as a pet. त्यानंतर D intersection C किती आहे? 10. So number of elements in D intersection C is equal to 10. त्यानंतर आपल्याला युनियन फाइंड आउट करायचंय, बरोबर. टोटल किती आहे? सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन डी युनियन सी इज इक्वल टू काय करणार? 8 + 10 + 6 किती होतात? 24. सो हे सगळे किती आहेत? 24 स्टुडंट्स आहेत, बरोबर. टोटल किती आहेत? 28. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांच्याकडे डॉग किंवा कॅट असं कोणतंच पेट नाहीये. सो त्यासाठी 28 मधून 24 सबट्रॅक्ट करावं लागणार. सो नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट हॅव डॉग और कॅट ॲज पेट ॲनिमल इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू. टोटल स्टुडंट्सला आपण काय म्हटलंय? यू म्हटलंय की नाही. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन यू मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन डी युनियन सी. सो यू मध्ये आहे 28 आणि डी युनियन सी मध्ये आहे 24. 28 मधून 24 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग 4. सो 4 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांच्याकडे कॅट किंवा डॉग असं कोणतंच पेट नाहीये. चला नेक्स्ट पाहूयात. 7th क्वेश्चन आहे रिप्रेझेंट द युनियन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्राम फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. आता इथे पहा 3 सब क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये 2 सेट्स दिलेले आहेत. 2 सेट्सची युनियन आपल्याला वेन डायग्राम थ्रू शो करायला सांगितलेली आहे. काही कठीण आहे का? अजिबात नाही. चला लगेचच सॉल्व्ह करायला घेऊयात. सो सेट ए अँड सेट बी. युनियन, युनियन म्हणजे काय हो? येस, व्हेरी गुड. आपल्याला एकत्र आणायचं असतं. सो सेट ए आणि सेट बी ला एकत्र आणूयात. सो युनियनचं सिम्बॉल आहे हे ए युनियन बी. ए चे सगळे एलिमेंट्स राईट करणार, बी चे सुद्धा सगळे एलिमेंट्स राईट करायचे असतात. फक्त लक्ष कुठे द्यायचं असतं? रिपीट तर होत नाहीये ना कोणतं एलिमेंट, तिकडे. आता पहा इथे हा 4 आहे, बरोबर, आणि इकडे सुद्धा 4 आहे, म्हणजे 4 रिपीट झालेला आहे. 4 ऑलरेडी आपण इथे राईट केलेला आहे. परत राईट करणार का? अजिबात नाही. मग 4 ला सोडून कोणते एलिमेंट्स आहेत तेच राईट करायचे. सो 1 and 8 झाली युनियन. आता फक्त युनियन राईट करायला सांगितलं होतं का? नाही, वेन डायग्राम सुद्धा ड्रॉ करायला सांगितलेली आहे. मग चला ए चा सर्कल ड्रॉ करून घेतला. बी चा सर्कल कसा ड्रॉ करणार? तर पाहायचं कॉमन काय आहे? 4 कॉमन आहे ना, म्हटल्यावर त्याला आपल्याला इकडे कॉमन मध्ये अशा प्रकारे हा सर्कल ड्रॉ करावा लागणार. तेव्हाच तर आपल्याला 4 कॉमन राईट करता येणार आहे. सो सेट ए सेट बी आणि हे इंटरसेक्शन दोन्हीकडे आहे ना 4. सो 4 इथे राईट करा. आता सेट ए पहा. सेट ए मधला 4 ऑलरेडी आपण राईट केलेला आहे. रिमेनिंग एलिमेंट्स सेट ए मध्ये राईट करून घ्यायचे 3, 5, 7. सो ए चे कोणते एलिमेंट्स आहेत? 3, 4, 5 and 7. बी चे एलिमेंट्स 4 ला वगळता इतर कोणते जे एलिमेंट्स आहेत ते राईट करा. 1, 8. सांगा बरं मला आता वेन डायग्राम मधून बी चे एलिमेंट्स कोणते आहेत? तर 1, 4, 8. झालं, इतकं सोपं आहे. चला नेक्स्ट पाहूयात. पी सेट पी अँड सेट क्यू. आपल्याला युनियन फॉर्म करायची आहे. सो पी युनियन क्यू. पी युनियन क्यू आपल्याला खाली राईट करायची आहे. म्हटल्यावर इथे आपला सेम एलिमेंट्स कोणते आहेत ते पाहायचंय. सो बी बी ई ई. सो बी आणि ई हे एलिमेंट्स दोन्हीकडे आहेत, त्यांना एकदाच राईट करायचे युनियन मध्ये.
सो इथले सगळे एलिमेंट्स पी चे राईट करून घेऊयात. ओके, सगळेचे सगळे राईट करून घेतले. ई आणि बी रिपीट झालेले आहेत, त्यांना परत राईट करायचं नाही, कारण एकदा आपण बी आणि ई राईट केलेलं आहे. मग यांना सोडून जे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत तेच राईट करायचे. सो एल एम एन झालं. आता वेन डायग्राम ड्रॉ करते वेळी आपल्याला कशी करावी लागणार आहे, तर हे पहा, बी आणि ई दोन्हीकडे आहेत ना, मग त्यांना इंटरसेक्शन मध्ये आपल्याला दाखवावं लागणार. सो पी चा सर्कल आणि क्यू चा सर्कल, पी क्यू इंटरसेक्शन मध्ये बी आणि ई राईट करणार. आता पहा, सेट पी मध्ये बी आणि ई ऑलरेडी आपण राईट केलेलं आहे. रिमेनिंग एलिमेंट्स ए सी एफ राईट करूयात, ए सी एफ. आता सांगा पी चे एलिमेंट्स कोणते आहेत, वेन डायग्राम कडे पाहून ए बी सी ई एफ. आता क्यू चे पहा, इकडे ऑब्झर्व करायचं जेव्हा आपल्याला राईट करायचे तेव्हा. सो ई आणि बी ऑलरेडी राईट केलेले आहेत. रिमेनिंग कोणते आहेत, एल एम एन. आता वेन डायग्राम मध्ये बघून सांगा मला, सेट क्यू चे एलिमेंट्स कोणते आहेत, तर बी एल ई एन एम. ओके, इझी आहे की नाही. चला नेक्स्ट पाहूयात. आता मला मुलांना सांगा की आपला हा जो थर्ड सब क्वेश्चन दिलेला आहे, सेट एक्स अँड सेट वाय, सेट राईट करण्याच्या कोणत्या मेथड मध्ये और कोणत्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, आठवतंय का तुम्हाला? प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण अभ्यासलं होतं. सेट राईट करण्याच्या दोन मेथड्स आहेत. फर्स्ट लिस्टिंग और रोस्टर मेथड आणि सेकंड रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. ओके नाही. मग इथे हे जे फर्स्ट 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत ते कोणत्या मेथड मध्ये दिलेले आहेत, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड मध्ये दिलेले आहेत. आणि हा जो थर्ड क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी, त्याला काय म्हणतात, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. बरोबर. मग जेव्हा कधी आपल्याला रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मध्ये सेट दिला जातो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, त्याला लिस्टिंग मेथड मध्ये चेंज करावं लागतं. हो की नाही. मगच आपण त्याची युनियन सांगू शकतो किंवा वेन डायग्राम सुद्धा ड्रॉ करू शकतो. चला तर मग या फॉर्मला आपण लिस्टिंग मेथड मध्ये चेंज करून घेऊयात. सो सेट एक्स काय दिलेला आहे, सेट एक्स त्याला लिस्टिंग मेथड मध्ये आपल्याला इथे राईट करायचं आहे. सो सेट एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 80 अँड 100. एक्स कसा आहे, प्राईम नंबर आहे. पण कसा प्राईम नंबर आहे, तर 80 आणि 100च्या मधला प्राईम नंबर आहे. मग 80 आणि 100च्या मध्ये कोणते कोणते प्राईम नंबर्स येतात, प्राईम नंबर्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, असे नंबर्स की ज्यांचे फक्त आणि फक्त दोनच फॅक्टर्स असतात, एक तर तो नंबर स्वतः आणि 1. हो की नाही. मग 80च्या नंतर 81 हा प्राईम नंबर आहे का, सांगा बरं मला जरा. नाही, 81 प्राईम नंबर कसा येईल, कारण 81 1 जार 81 म्हणजे त्याचे फॅक्टर्स कोणते होतात, तर स्वतः 81 आणि 1 आणि आणखीन सुद्धा 9 9 जार 81. बरोबर. सो 81 हा प्राईम नंबर नाहीये. 82 नाही, तो तर इव्हन नंबर आहे. मग 83, येस 83 हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर 89 आणि त्यानंतर 97. चला आता सेट वाय ला लिस्टिंग फॉर्म मध्ये राईट करूया. काय दिलेलं आहे, सेट वाय इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय कसा आहे, वाय इज अन ऑड नंबर, एक ऑड नंबर आहे. पण कुठला ऑड नंबर, बिटवीन 90 अँड 100. 90 आणि 100च्या मधले ऑड नंबर्स आहेत वाय. ओके. सो 90 आणि 100च्या मधले ऑड नंबर्स कोणते आहेत. आता ऑड नंबर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे, ऑड इव्हन आपण अभ्यासलेला आहे, लहानपणापासून आपण रिवाइज करत आलेलो आहोत. हो की नाही. ज्या नंबरच्या युनिट प्लेसवर 1 3 5 7 9 हे नंबर्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, ऑड नंबर म्हणतो. हो की नाही. सो 90च्या नंतरचा कोणता येणार ऑड नंबर, 91, त्यानंतर 93, मग येस 95, देन 97 अँड देन कोणता येणार 99. मग पुढे आणखीन येणार का, नाही, कारण आपल्याला 90 आणि 100च्या मधलेच सांगितलेले आहेत. सो झालं इथे आपलं सेट एक्स आणि सेट वाय. आता आपल्याला काय करायचंय, युनियन फॉर्म करायची आहे दोघांचीही. युनियन फॉर्म करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आधी, तर सेम इलेमेंट आहे का यांच्यामध्ये ते पाहावं लागणार. सो पहा बरं, सेम इलेमेंट आहे का, तर हो, हे पहा 97 97. सो एक्स युनियन वाय इज इक्वल टू, एक्स चे सगळे एलिमेंट्स राईट करून घेऊयात, घेतले. आता वाय चे एलिमेंट्स राईट करूयात, पण लक्षात ठेवायचे आपल्याला 97 ऑलरेडी आपण राईट केलेला आहे. सो 91 93 95 आणि 99 झालं. आता हे पहा मुलांनो, तुम्ही जर याला असेंडिंग ऑर्डर मध्ये जरी राईट केलं तरी चालणार आहे. म्हणजे 83 89 त्यानंतर 91 93 95 आणि 97
आणि त्यानंतर 99 असं असेंडिंग ऑर्डरमध्ये राईट केलं तरीही चालणार आहे. पण असं मला जरासं सोपं वाटतं म्हणून मी अशा प्रकारे राईट केलेलं आहे. आता युनियन इथे आपण फॉर्म केलेली आहे, वेन डायग्राम मध्ये शो करूया. वेन डायग्राम मध्ये शो करण्यासाठी आपल्याला सेट एक्स आणि सेट वाय अशा प्रकारे आपण ड्रॉ केलेला आहे. इंटरसेक्शन कुठे होत आहे तर 97 ला, बरोबर. सो 97 आपण इथे इंटरसेक्शन मध्ये राईट करून घेऊयात आणि सेट एक्स आणि सेट वाय चे रिमेनिंग जे सगळे एलिमेंट्स आहेत ते राईट करूयात. सो 97 नाही राईट करायचा, तो इंटरसेक्शन मध्ये राईट केलेला आहे. रिमेनिंग एलिमेंट्स कोणते आहेत 83 89 सेट एक्स मध्ये. ओके, आता सेट वाय 91 93 95 97 ऑलरेडी राईट केलेला आहे, रिमेनिंग आहे 99. झालं, इतकं सोपं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. क्वेश्चन नंबर 8, राईट द सबसेट रिलेशन्स बिटवीन द फॉलोइंग सेट्स. आता इथे खाली एक्स एस व्ही वाय टी हे सेट्स दिलेले आहेत आणि यांचं सबसेट रिलेशन आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. सबसेट म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे आणि त्याचं सिम्बॉल कसं आहे तेही माहित आहे. चला तर मग रीड करूयात, समजून घेऊयात की काय काय दिलेलं आहे. सेट एक्स काय आहे, सेट ऑफ ऑल क्वाड्रिलॅटरल्स. तर क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय तर असा शेप किंवा अशी फिगर की ज्यामध्ये 4 साइड्स असतात. मग तो कसाही असू दे ना, आलं लक्षात. ज्या फिगर मध्ये 4 साइड्स आहेत त्याला क्वाड्रिलॅटरल म्हणायचं, आपल्याला माहित आहे. त्यानंतर न एस काय आहे, सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स. स्क्वेअर ज्याला 4 साइड्स असतात, सगळ्या साइड्स इक्वल असतात, त्याला आपण स्क्वेअर म्हणतो. त्यानंतर सेट व्ही मध्ये काय दिलेलं आहे, सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स. सेट व्ही मध्ये काय आहेत, सगळे रेक्टँगल्स आहेत. रेक्टँगल म्हणजे काय, अपोजिट साइड्स पॅरलल असतात, इक्वल लेंथचे असतात. वाय काय आहे, सेट ऑफ ऑल रॉम्बस. वाय मध्ये काय आहेत, सगळे रॉम्बस आहेत. रॉम्बस म्हणजे काय, ज्याच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात, त्याचबरोबर त्याचे डायगोनल्स हे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. सेट टी काय आहे, सेट ऑफ ऑल पॅरलेलोग्राम्स. पॅरलेलोग्राम्स म्हणजे काय, अपोजिट साइड्स इक्वल असणाऱ्या शेपला आपण काय म्हणतो, पॅरलेलोग्राम म्हणतो. आता इथे मुलांनो लक्षात घ्यायचंय, आपण क्लास 8 मध्ये असताना हे सगळे शेप्स अभ्यासलेले आहेत, सगळ्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला बाय हार्ट लर्न आहेत. तुम्ही जर विसरला असाल तर पुन्हा एकदा रिवाइज करायचंय, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. जर प्रॉपर्टीज आपल्याला आठवत नसतील किंवा येत नसतील तर मात्र अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल. त्यामुळे प्रॉपर्टीज पुन्हा एकदा रिवाइज करून घ्या. डिफिकल्ट असं काहीच नाहीये प्रॉपर्टीमध्ये. इथे आपण थोडक्यात समजून घेऊयात की प्रत्येक सेटमध्ये एक्झॅक्ट काय दिलेलं आहे. सेट एक्स काय आहे, क्वाड्रिलॅटरल्स आहेत. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, असा शेप की ज्यामध्ये 4 साइड्स असतात. मग हे पहा, याला क्वाड्रिलॅटरल म्हणणार का, हो ऑफकोर्स, का नाही म्हणणार, कारण की हे पहा 1 2 3 4 साइड्स आहेत. मग फक्त असाच शेप असला की याला क्वाड्रिलॅटरल म्हणायचं का, नाही हो. तो शेप कसाही असू देत, फक्त कंडिशन काय आहे, 4 साइड्स आहेत का बघायचं. येस 4 साइड्स आहेत, मग हा क्वाड्रिलॅटरल आहे. क्लिअर. सो हा झाला सेट एक्स. त्यानंतर सेट एस दिलेला आहे, व्ही दिलाय, वाय दिलाय, टी दिलाय. प्रत्येक सेटमध्ये वेगवेगळं दिलेलं आहे. सो सेट एस मध्ये आहे स्क्वेअर्स, व्ही मध्ये रेक्टँगल, वाय मध्ये रॉम्बस आणि टी मध्ये पॅरलेलोग्राम. चला ड्रॉ करून घेऊया. घेतले, त्याचबरोबर त्यांच्या काही प्रॉपर्टीज सुद्धा आपण इथे राईट करून घेतलेल्या आहेत. आता हे करणं गरजेचं काय आहे का, कंपल्सरी आहे का, आन्सर राईट करते वेळी अजिबात नाही हो. हे तुम्हाला राईट करायचं नाहीये, काहीही ड्रॉ करायचं नाहीये, फक्त तुम्हाला प्रॉपर्टीज कळाव्यात यासाठी आपण हे रिवाइज करतोय. ओके, थोडक्यात. आणि जर इन डिटेल तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर क्लास 8 मध्ये जायचं म्हणजे पुन्हा क्लास 8 मध्ये जाऊन बसायचं नाही हो. आपला तो व्हिडिओ, स्पेसिफिक व्हिडिओ पाहायचा आहे जिथे आपण या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज इन डिटेल अभ्यासलेल्या आहेत. इथे आपण शॉर्ट मध्ये शिकत आहोत. हे पहा, सेट एस स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, तर सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या, त्याचबरोबर अपोजिट साइड्स पॅरलल. ओके. त्यानंतर वर्टेक्सवर, प्रत्येक वर्टेक्सवर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. रेक्टँगल, अपोजिट साइड्स इक्वल लेंथच्या असतात, पर प्रत्येक वर्टेक्सवर 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला असतो. रॉम्बस कसा असतो, सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या असतात, अपोजिट अँगल्स इक्वल असतात. मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी असतं. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी असतं. आता इथे पहा, स्क्वेअर आणि रेक्टँगल मध्ये सगळे जे अँगल्स आहेत ते कसे आहेत, 90 डिग्रीचे आहेत, बरोबर. आणि इथे काय होतंय, अपोजिट अँगल्स इक्वल असतात. त्याचबरोबर जर आपण इथे डायगोनल्स, रोम्बसचे डायगोनल्स ड्रॉ केले तर काय होतं, प्रॉपर्टी आठवतीये का तुम्हाला, डायगोनल ए सी आणि डायगोनल बी डी कसे असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. परपेंडिक्युलर म्हणजे काय, तर हे पहा,
ए सी बी डी ड्रॉ केल्यानंतर इथे जिथे ते इंटरसेक्ट होतात तिथे 90 डिग्रीचे अँगल्स फॉर्म होतात, बरोबर. त्याचबरोबर बायसेक्टर म्हणजे इक्वल दोन तुकडे होतात, बीडीचे इक्वल दोन तुकडे होतात. कशामुळे? तर ए सी या डायगोनलमुळे. इथे ते एकमेकांना इंटरसेक्ट करतात की नाही डायगोनल्स, म्हणून. ओके, चला आता पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम म्हणजे काय? तर अपोजिट साइड्स कशा असतात? पॅरलल असतात. त्याचबरोबर अपोजिट अँगल सुद्धा इक्वल असतात. अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी. त्याचबरोबर मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी. प्रॉपर्टीज कळाल्या. चला आता सबसेट सांगूया. हे पहा, आता इथे हे जे स्क्वेअर, रेक्टँगल, रोम्बस आणि पॅरलेलोग्राम आहेत, यांच्या साइड्स किती आहेत सांगा बरं मला. स्क्वेअरला 4 साइड्स आहेत, रेक्टँगलला 4 साइड्स, रोम्बसला 4 साइड्स, पॅरलेलोग्रामला 4 साइड्स. आणि आपण हा जो क्वाड्रिलॅटरल पाहिला त्याची डेफिनेशन काय आहे? ज्या शेपला 4 साइड्स असतात त्याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. मग या सगळ्यांना आपण क्वाड्रिलॅटरल म्हणणार का? हो, म्हणणार ना. मग इथे सेट एस हा सबसेट होणार सेट एक्सचा, व्ही सुद्धा सबसेट होणार एक्सचा, वाय सबसेट असणार एक्सचा, टी सुद्धा एक्सचा सबसेट असणार. कारण एक्स ची डेफिनेशन काय आहे? क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन काय आहे? की 4 साइड्स असल्या पाहिजेत. मग फुलफिल होत आहे की नाही इथे? मग चला राईट करून घेऊयात इथे. सेट एस इज द सबसेट ऑफ सेट एक्स. त्यानंतर ना सेट व्ही इज द सबसेट ऑफ सेट एक्स, वाय इज द सबसेट ऑफ एक्स, त्यानंतर टी इज द सबसेट ऑफ एक्स. आता हे पहा, इथे हा स्क्वेअर आहे, बरोबर. स्क्वेअरच्या सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या असतात. त्याचबरोबर अपोजिट साइड्स पॅरलल असतात. मग आता इथे पहा बरं, रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स पॅरलल आहेत का? येस आहेत. रोम्बसच्या येस अपोजिट साइड्स पॅरलल आहेत. पॅरलेलोग्रामच्या येस अपोजिट साइड्स पॅरलल आहेत. म्हटल्यावर एस म्हणजे हा स्क्वेअर इतर सगळ्या शेप्सचा सबसेट असू शकणार की नाही? हो. मग इथे आपण खाली राईट करूयात. सेट एस इज द सबसेट ऑफ सेट व्ही, then set S is the subset of set Y, and then S is the subset of T. Clear? आता हे पहा, स्क्वेअर रेक्टँगलचा सबसेट असू शकतो, म्हणजे एक स्क्वेअर एक रेक्टँगल असू शकतो, एक स्क्वेअर रोम्बस असू शकतो, एक स्क्वेअर पॅरलेलोग्राम असू शकतो, पण एक रेक्टँगल स्क्वेअर असू शकणार नाही. प्रॉपर्टीज इथे कामाला येणार आहेत. हे पहा, इथे रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स तर इक्वल असतात, पॅरलल असतात, बरोबर. पण स्क्वेअरची काय प्रॉपर्टी आहे? सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या असतात. रेक्टँगलच्या असतात का सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या? नाही. म्हटल्यावर एक रेक्टँगल स्क्वेअर असू शकणार नाही. त्याचबरोबर रोम्बस, रोम्बसचे हे जे अँगल्स आहेत ते अपोजिट अँगल्स इक्वल लेंथचे आहेत, बरोबर. पण स्क्वेअरचे सगळे अँगल्स पहा 90 डिग्रीचे आहेत. रोम्बसचे असतात का? नाही. त्याचप्रमाणे एक पॅरलेलोग्राम सुद्धा स्क्वेअर असू शकणार नाही. कळालं? आता नेक्स्ट, रेक्टँगल आणि पॅरलेलोग्राम दोघांनाही व्यवस्थित ऑब्झर्व करा. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स पॅरलल असतात, इक्वल लेंथच्या असतात. रेक्टँगलच्या सुद्धा अपोजिट साइड्स पॅरलल आणि इक्वल लेंथच्या असतात. पॅरलेलोग्रामचे अपोजिट अँगल्स इक्वल असतात, रेक्टँगलचे सुद्धा अपोजिट अँगल्स इक्वल असतात. पॅरलेलोग्रामचे डायगोनल्स जर आपण ड्रॉ केले तर ते एकमेकांना बायसेक्ट करतात. रेक्टँगलचे सुद्धा डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हटल्यावर इथे आपण म्हणू शकतो का की रेक्टँगल हा पॅरलेलोग्रामचा सबसेट आहे? हो, म्हणू शकतो, कारण की प्रॉपर्टीज तर सेमच आहेत. ज्या रेक्टँगलच्या आहेत त्या पॅरलेलोग्रामच्या आहेत. पण आता इथे मला सांगा, आपण असं म्हणू शकतो का उलट की पॅरलेलोग्राम हा रेक्टँगलचा सबसेट आहे? नाही, अजिबात नाही म्हणू शकणार. कारण रेक्टँगलला रेक्टँगल बनवतंय कोण? तर त्याचे जे व्हर्टेक्स आहेत ते 90 डिग्रीचे आहेत. आणि पॅरलेलोग्रामचे जे व्हर्टायसेस आहेत ते 90 डिग्रीचे आहेत का? नाही, बरोबर. अपोजिट अँगल्स तर इक्वल आहेत, पण जे व्हर्टायसेस आहेत तिथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होत नाही. म्हणून इथे याला रेक्टँगल म्हणतात आणि याला पॅरलेलोग्राम म्हणतात. सो आपण एका रेक्टँगलला पॅरलेलोग्राम म्हणू शकतो, पण एका पॅरलेलोग्रामला रेक्टँगल नाही म्हणू शकणार. सो रेक्टँगल काय झाला? पॅरलेलोग्रामचा सबसेट झाला. कळालं? सो लेट्स राईट हिअर
व्ही इज द सबसेट ऑफ टी. आता रॉम्बस आणि पॅरेललोग्रामला ऑब्झर्व करा. पहा बरं काय काय सिमिलरिटीज आहेत. सो अपोजिट साइड्स पॅरलल आहेत, बरोबर. त्यानंतर अपोजिट अँगल्स सुद्धा सेम आहेत, इक्वल मेजरचे आहेत. बी इक्वल टू डी, इथे सुद्धा बी इक्वल टू डी. ए इक्वल टू सी, मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी. इथे सुद्धा हे अपोजिट अँगल्स हे इक्वल आहेत. मग एका रोम्बसला आपण पॅरेललोग्राम म्हणू शकतो, पण एका पॅरेललोग्रामला आपण रोम्बस नाही म्हणू शकणार. का बरं? कारण पहा रोम्बसच्या सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत, पॅरेललोग्रामच्या आहेत का? नाही, बरोबर. मग इथे रोम्बस हा पॅरेललोग्राम होऊ शकतो. सो रोम्बस इज द सबसेट ऑफ पॅरेललोग्राम. सो लेट्स राईट हियर y इज द सबसेट ऑफ t. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन व्यवस्थित कळाला असणार आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्या प्रॉपर्टीज बाय हार्ट लर्न असल्या पाहिजेत, तरच तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. सो मी इथे तुम्हाला रिक्वेस्टच म्हणेल, रिक्वेस्ट करते की सगळ्या प्रॉपर्टीज अगदी व्यवस्थित लर्न करा. लक्षात राहत नसतील तर भिंतीवर अशा प्रकारचा एक चार्ट करा. इथे प्रत्येक शेपच्या प्रॉपर्टीज राईट करून घ्या. रोज त्या प्रॉपर्टीज रीड करा, आपोआप तुमच्या लक्षात येणार आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. इफ एम इज एनी सेट, एम हा कोणताही एक सेट आहे, देन राईट एम युनियन नल सेट और एम्प्टी सेट अँड एम इंटरसेक्शन एम्प्टी सेट. आता हे काय आता भलतंच विचारलंय, त्याचं आन्सर कसं राईट करणार? खूप इझी आहे हो, डिफिकल्ट काहीच नाहीये. हे पहा, एम हा कोणताही एक सेट आहे. आता इथे आपण एक्झाम्पल म्हणून घेऊयात, एम या सेटमध्ये 1 2 3 हे एलिमेंट्स आहेत. आणि आता आपल्याला सेट एम आणि एम्प्टी सेटची युनियन दाखवायची आहे. मग कशा प्रकारे दाखवणार? एम्प्टी सेट म्हणजे काय? एम्प्टी सेट म्हणजे त्याच्यामध्ये काहीच एलिमेंट्स नसतात, हो की नाही. मग या दोघांची आपल्याला युनियन दाखवायची आहे. युनियन म्हणजे काय? गट्टी, मैत्री, दोन्ही एकत्र घनिष्ठ मित्र होतात, एकमेकांमध्ये मिसळून जातात. सो चला युनियन तयार करूयात. युनियन म्हणजे एमचे सगळे एलिमेंट्स आणि याचे सगळे एलिमेंट्स काय येणार? सो 1 2 3. आणखीन पुढे काय येणार का? नाही. सो एम युनियन एम्प्टी सेट काय येतोय? 1 2 3. सेट एमच आन्सर येतोय. सो यालाच आपण एम युनियन नल सेट इज इक्वल टू सेट एम असं राईट करू शकतो. आता इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं आहे, चला फाइंड आउट करूयात. सो एम इंटरसेक्शन क्यू काय येणार? एम इंटरसेक्शन क्यू सांगा बरं मला. या दोन्ही सेट्स मध्ये काहीतरी सेम आहे का? कॉमन आहे का? काहीच नाही. मग एम इंटरसेक्शन नल सेट और एम्प्टी सेट हे एम्प्टीच येणार, हो ना. काहीच येणार नाही याच्यामध्ये, कारण काहीच सिमिलर नाही, काहीच कॉमन नाही. सो एम इंटरसेक्शन एम्प्टी सेट इज इक्वल टू एम्प्टी सेट ओनली. ओके, नाउ लेट्स सी क्वेश्चन नंबर 10. Observe the Venn diagram and write the given sets. Universal set, set A, set B, A union B and A intersection B. खूप इझी क्वेश्चन आहे, हो की नाही. आपल्याला फक्त ऑब्झर्व करायचं आहे आणि या सगळ्या सेट्स मधले एलिमेंट्स राईट करायचे. सो चला फर्स्ट काय दिलेलं आहे? युनिव्हर्सल सेट. कॅपिटल यू म्हणजे काय? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे सगळे एलिमेंट्स आपल्याला त्याच्यामध्ये राईट करायचे असतात. चला तर मग राईट करून घेऊयात. आता राईट करते वेळी आपण असेंडिंग ऑर्डरने राईट करत जाऊयात. सो 1 2 3 4 इकडे वरती आहे, त्यानंतर 5 6 आहे का? 6 नाहीये, 7 आहे. सो 7, त्यानंतर 8 आहे, 9 आहे, त्यानंतर 10 आहे, 11 आहे इकडे, आणि 12 नाहीये, 13 आहे. ओके, झालं युनिव्हर्सल सेट. आता सेट ए. सेट ए मध्ये पहा काय काय आहे? 1 2 3 5 7. सो राईट करूयात 1 2 3 5 7. ओके, आता सेट बी राईट करायचं आपल्याला. सो सेट बी मध्ये कोण कोण आहे? 1 5 8 9 10. 1 5 8 9 10. ओके, त्यानंतर ए युनियन बी. ए युनियन बी. आता पहा ए युनियन बी म्हणजे काय? युनियन म्हणजे काय? तर आपल्याला सगळ्यांना एकत्र आणायचे. सगळ्यांना म्हणजे कोणाला? तर ए मध्ये असणारे सगळेजण आणि बी मध्ये असणारे सगळेजण. ए चा हा सर्कल, बी चा हा सर्कल. आता एलिमेंट्स राईट करते वेळी ए मध्ये 1 5 आहे, बी मध्ये पण 1 5 आहे. मग 1 5 1 5 असं दोनदा राईट करायचं नाही. कोणताही एलिमेंट फक्त एकदाच राईट करायचं आहे, हो की नाही. मग त्यानुसार आपण आता राईट करून घेऊयात.
सो 1 2 3 1 2 3 5. आता तुम्हाला या वेन डायग्राम वरून जर कळत नसेल तर हे पहा, इथे ए आणि बी हे आपण राईट करून घेतलेलं आहे. सो ए चे सगळे एलिमेंट्स राईट करून घ्यायचे आणि बी चे जेव्हा तुम्ही राईट करताय तेव्हा डबल तर नाही ना कोणतं होतंय ते पाहायचंय. जर पुन्हा ते एलिमेंट येत असेल तर ते नाही राईट करायचं. क्लिअर? सो 1 2 3 5 7. आता इकडे बी मध्ये 1 आणि 5 ऑलरेडी झालेलं आहे, बरोबर. रिमेनिंग काय? 8 9 10 झालं. युनियन ए युनियन बी. चला आता इंटरसेक्शन आपल्याला राईट करायचंय दोघांचंही. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट 1 आणि 5 ए मध्ये पण आहे बी मध्ये पण आहे. सो 1 5 झालं. हे पहा, इथे या क्वेश्चनला स्टार मार्क दिलाय. स्टार मार्क म्हणजे आपल्याला काय वाटतं, खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे. हा डिफिकल्ट होता का? अजिबात नाही, खूप इझी क्वेश्चन होता. चला नेक्स्ट पाहूयात. 11 आणि या प्रॉब्लेम सेट मधला हा लास्ट क्वेश्चन आहे. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इज इक्वल टू 7, B is equal to 13, A intersection B is equal to 4, A union B is equal to question mark. आता इथे पहा, सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत 7, बी मध्ये 13, इंटरसेक्शन मध्ये 4 आणि युनियन मध्ये फाइंड आउट करायला सांगितलंय. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. चला मग तोच फॉर्म्युला इथे राईट करायचा आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू काय करतो आपण, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी मायनस काय करायचं, त्यांचं इंटरसेक्शन. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो ए मध्ये आहेत 7, बी मध्ये आहेत 13, इंटरसेक्शन मध्ये आहे 4. 7 प्लस 13 किती झाले 20, मायनस 4, 20 मायनस 4 किती झाले 16. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती 16.